तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनल. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित 12व्या भारतीय छात्र संसदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 3 सत्रांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या तिन्ही सत्रांमध्ये वेगवेगळे विषय मांडण्यात आले. त्यामध्ये विशेषतः आत्ताचं जे पॉलिटिक्स आहे, राजकारण आहे, लोकशाही असेल, सत्ता कुणाकडे असेल, वेगवेगळे विषय मांडण्यात आले. या सगळ्या तीनही सत्रांविषयी भारतामधील विविध राज्यांमधील अनेक महाविद्यालयांमधून आलेल्या या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय, भारतीय छात्र संसदेमध्ये हे सगळे विद्यार्थी नेमकं काय शिकलेले आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सबसे पहले आप क्या बताओगे और आप किस स्टेट से आई हो? I'm from Andhra Pradesh, and I'm participated in. I came from Andhra Pradesh, and myself Kirti, and we came from a very long way, and we had very good hospitality here and providing with the food, and we witnessed that here it is very useful for the youth. Introducing the political to the youth people, and many leaders coming here and giving us speeches telling that how important political life to know the youth and to empower the youth, and it will helpful for us very much. आपने खुद ने भी भाषण किया है, तो क्या बताओगे? तो नमस्कार, पहले मेरा नाम शिवराजू जाह्नवी शर्मा और मैं आंध्र प्रदेश से, और मैंने भाषण दिया था डेमोक्रेसी और कॉर्पोरेटोक्रेसी वे डज द पावर लाइफ. मेरा भाषण इस पर था कि जब इंडिया में डेमोक्रेसी और कॉर्पोरेटोक्रेसी के बीच युद्ध जो चल रहा है उसका विजेता कौन है. ये मैं कह नहीं सकती हूँ कि ये दोनों में विजेता कौन है, लेकिन हाउ दे शुड बी इंटरविन एंड इसमें इंटरलिंक कैसा बनते हैं उसके बारे में हमको जानना है. यहाँ आने का मकसद था यूथ को पॉलिटिकल पार्टीज़ में ज्वाइन कराना या पॉलिटिक्स में एंटर करना. बिकॉज जब इंडिया में 50% युवता थी, लेकिन उनमें कोई भी जिससे भी पूछो अगर आप पॉलिटिक्स में जाना चाहते हैं तो सब किसी का भी आंसर होगा नो. यहाँ आने के बाद मुझे पता चला कि युवा को पॉलिटिक्स में जाना कितना इम्पोर्टेंट है, हमारे हाथ में कितना पावर हो जाएगी जो हम अपने देश को बदल सकते हैं. तो यहाँ आने का मकसद मुझे लगा कि जो मैं जानना चाहती थी पॉलिटिक्स के बारे में वो मैं जान लिया था. थैंक यू. क्या बनना क्या है आगे? पॉलिटिक्स में करना है कुछ? मुझे अभी तो मैं ये चाहती थी कि मैं अपने आवाज़ से कुछ करूं, तो मैं कुछ स्पीकर्स या कुछ ऐसा ट्राई कर रही थी. थैंक यू. बहुत सारे स्पीचेस हुए, इसमें से कौन सा आपको प्रभावशाली लगा है? Especially the one from which an MLA from Aam Aadmi Party gave me. He spoke about the two topics, about the dynasty politics and also the corporatocracy, and also the former election commissioner of India. उन दोनों के स्पीचेस बहुत अच्छे थे. स्पेशली आम आदमी पार्टी के जो MLA सर थे उनकी तो दिल से छू गई बात कि कैसे हमारे इंडिया में इलेक्शंस में जो कुछ भी पार्टीज है दे आर डायनास्टिकल. मतलब हम लोग सोच रहे थे कि बीजेपी, आई वाज थिंकिंग एक्चुअली टू आस्क डाउट अबाउट बिकॉज सभी पार्टीज पे उंगली उठ रही थी, कांग्रेस पे तो ज़्यादा उठ रही थी, बट नो वंस आस्किंग अबाउट बीजेपी. Mainly we have seeing about how Amit Shah and Jay Shah has no knowledge about cricket, but still he's the secretary of BCCI. I still wonder why, but the speeches of these both inspired me, and the mission of keeping this competition, speaking on this grand stage, in order for us, because India is the most youthful country in the entire world. So so connecting us with politics, how the democracy in our country runs. It's being helpful, and I can see it being fulfilled. भारतीय छात्र संसदेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील विद्यार्थी हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जसे आपण ज्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ते आंध्र प्रदेशमधील होते. एकूणच मराठीसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आहे. आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एकूणच दिवसभरामधील ही 3 सत्र पार पडलेली आहेत. एकूणच पहिल्या सत्रामधील जो विषय होता त्या विषयामध्ये नेमकं कुणाचं भाषण जास्त प्रभावशाली वाटलं? त्यामध्ये खरं तर घराणेशाही ही म्हणजे लोकशाहीसाठी आपण एक घातक आपण ठरू शकतो. पण जेव्हा एखाद्या जनसमुदायानं किंवा जनतेनं एखाद्या घराणेशाहीमधल्या व्यक्तीला जर निवडून दिलं, त्याला आपण घराणेशाही म्हणता येत नाही ना, कारण की ते कामाच्या जोरावर आपण निवडून येतो. त्यामध्ये आपल्याला आम आदमी पार्टीचे चंदाजी यांचं भाषण आपल्याला छान आवडलं, कारण की त्यानं पूर्ण सांगितलं की एक म्हणजे वंशवाजमधून जेव्हा आपण एखादा निवडून येतो त्यावेळेस ते पूर्ण इलेक्शनमधून म्हणजे पूर्ण जी प्रक्रिया आहे त्यामधून तो इलेक्टेड होऊन येतो, त्याला आपण घराणेशाही म्हणता येणार आहे. आणि खरं तर ही घराणेशाही संपवण्यासाठी आपण सर्वांनी सगळे एकत्र यायला पाहिजे, विचारमंथन करायला पाहिजे आणि एक चांगल्या व्यक्तीला आपण निवडून द्यायला पाहिजे. कुठून आलेला आहेस तू? Ask a question in English. Can you ask a question in English? About my experience.
I'm Pandiraj. I'm coming from Tamil Nadu. This is the first time that we are participating in Indian Students' Parliament, Bharatiya Jata Sansad. This has been a very wonderful experience that while we are entering into the campus, the organizing was quite good. And we did not see this much grand or organized. Here we have been experienced with how the leader should be, and many different from different places. Many leaders has been came here and speak about their views. We have been much pleasure to hear most of the speakers about their knowledge. So we're getting much inspiration from them how we have to be lead the country. Thank you. मराठी येस. तर काय वाटतंय आत्ताचं सध्याचं राजकारण पाहता तरुणांनी आणि तरुणांना राजकारण समजून घेणं किती गरजेचं आहे, काय वाटतं? अर्थातच तरुणांना राजकारण समजून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण जर का तरुण पिढी राजकारणात नाही आली, तरुण पिढी राजकारणापासून लांब पळत असेल तर कधीच राष्ट्राचा विकास होऊ शकणार नाही. नवीन पिढीचे विचार जेव्हा राजकारणात येतील तेव्हाच शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात नक्की प्रगती होईल. कारण नवीन पिढी ही खूप सारे नवीन विचार आणि नवीन योजनांना लागू करण्याची क्षमता ठेवते. नवीन पिढी ती पिढी आहे जी आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करू शकते आणि नवीन पिढीत ती क्षमता असते आणि ती क्षमता तेव्हाच बाहेर येईल जेव्हा त्यांना राजकारणाबद्दल माहिती असेल. राजकारणाबद्दल माहिती असल्यानंतरच आपण राजकारणात एक इफेक्टिव्ह प्रभाव पाडू शकतो आणि तो अर्थातच ह्या प्रोग्राममधून कसा पाडता येईल हे आम्हाला शिकवलं गेलं. अनेक भाषणं ऐकलेली आहे तू सकाळपासून दोन वेगवेगळ्या सत्रांमधील, त्यामध्ये BJPचं असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, तिन्ही या सगळ्या पक्षांमध्ये तुला काय वाटतं, कुठल्या नेत्याचं जे भाषण आहे ते तुला अधिक प्रभावी ठरले किंवा इन फ्युचर तुला त्याचा फायदा होऊ शकतो? मला आम आदमी पार्टीच्या नेत्याने दिलेली सर्वच भाषणं खूप प्रभावी वाटलीत. स्पेशली राघव चड्डाजी त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मला खूपच इफेक्टिव्ह वाटलं आणि आम आदमी पार्टीचा एकंदरीत फोकस आपल्या देशात हेल्थ, एज्युकेशन ह्या सेक्टरमध्ये प्रगती करण्याचा आहे आणि निश्चितच मला त्या पार्टीच्या नेत्यांनी जी काही भाषणं दिली ती एक आपल्या देशाला पुढे नेतृत्व करून देण्यासाठी सक्षम आहेत असं वाटतं. काय सांगशील, वेगवेगळी भाषणं ऐकलेली आहेस, किती सारा प्रभाव पडलेला आहे? प्रभाव तर खूप पडलेला आहे. आपण घरी असतो, घरी असल्यावर आपल्याला राजनीती वगैरे असं वाटतं की एक किडा टाईप आहे. आपण राजनीतीशी दूरच राहायचा प्रयत्न करतो. पण जसं आपण राजनीतीकडे वळतो तेव्हा आपल्याला कळतं की देशाला आपली गरज आहे, आपण राजनीतीमध्ये आलं पाहिजे, आपल्याला गोरगरिबांना आपण मदत केली पाहिजे. तर राजनीती खूप गरजेची, आपण ज्यात उतरलं पाहिजे. खूप प्रभाव पडला आहे भाषणांचा. आणि झाले दोन्ही विषयांमध्ये, घराणेशाहीचा विषय आणि लोकशाहीचा विषय, दोन्ही विषयांमध्ये काय वाटते तुला, कुठला विषय जास्त प्रभावी वाटतो? विषय तर सगळेच प्रभावी होते, पण घराणेशाहीवर लोकांनी एकमेकांवर टीका करण्याची प्रयत्न केली, म्हणजे भाषणात एकमेकांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लोकशाही खरंच हे, आणि घराणेशाही पण खूप देशाचा अविकासाकडे नेण्याचा प्रयत्न करते. घराणेशाही चांगली गोष्ट नाही आहे. अनेकही तरुण आहेत, कुठून आलेले? हिंदी. हिंदी. आप कहाँ से आए हो? आई एम फ्रॉम यूपी, उत्तर प्रदेश. आपने भी सुबह से बहुत सारे स्पीचेस सुने हैं, तो क्या बताओगे? मैंने सुबह से कई लीडर्स के, जैसे संजय सिंह और हमारे यूपी के गवर्नर, फाइनेंस मिनिस्टर खुद आके बोल के गए. मुझे बहुत अच्छा लगा. उन्होंने पार्टिकुलर जो हमारे कंट्री की प्रॉब्लम है उस पर उन्होंने बताया. हमारे यूथ को किधर जाना चाहिए, हमारे वोट की वैल्यू क्या है, उन्होंने वो बताया. एंड हमें एक राइट पाथ पर एक पर्टिकुलर लीडर को एलेक्ट करना चाहिए जो हमारे लिए काम करे और हमारे देश को आगे ले जाने का कार्य करे. तो ये सब चीज़ें सीखने को मिली और हमें ये भी सीखने को मिला कि हमारे देश में उद्योग का क्या हाल है, वो किस तरफ जा रहा है और हम लोग किसको चुन के हम ऊपर ला रहे हैं, किसको हम लोग गलत कर रहे हैं जिनके साथ. तो ये सब चीज़ें सीखने को मिली और अभी तो मेरा सेकंड डे है. कल मैं आऊँगा यहाँ पे और भी चीज़ें देखूँगा, तो उसके आगे मैं कैरी ऑन करूँगा. वैसे मुझे बहुत अच्छा लग रहा है, मेरा फर्स्ट टाइम है यहाँ पे. दैट आई लव इट. क्या बताओ? Can you please speak in English? ठीक है, बताओ कि कैसा feel हुआ? Actually, like I'm from Tamil Nadu. Generally, we came here for how youths will be connected with our country. Like if you see how Indian government architecture works, it's a great exposure for us. From like we came from Tamil Nadu to Pune for how this particular thing works. We can see that how Indian government works in form of like how the leaders they themselves see, they are explaining to us. So
our future, like we are the future of India, so we can easily expose to that particular culture. So it's a great exposure and a great organization by MIT itself. So I am very happy to be a part of this particular organization. Thank you. नमस्कार, मी नंदुरबार महाराष्ट्राहून आलो आहे. ॲक्च्युली आता आज जे विषय झाले सर्वे मिळून, नेमकी गोष्ट काय आहे की विद्यार्थी आपले जे युवा वर्ग आहे ना, ते पॉलिटिक्सला एवढं इनिशिएटिव्ह घेत नाही. पण सकाळपासून आपण जेव्हा चहा पितो तेव्हापासून दुधाचे रेट हे पॉलिटिशियन ठरवतं, आपल्या घरामध्ये येणारं पाणी हे म्युन्सिपाल्टी ठरवते, आपलं एज्युकेशनपासून तर प्रत्येक गोष्ट हे पॉलिटिशियनच ठरवतात. मग आपण का पण पुढे यायला पाहिजे त्या गोष्टी बाबतीत, कारण की त्यांना बदलायची, कारण की त्यांचे प्रत्येक एक निर्णय हे आपल्या वोटवर डिपेंड असतं. म्हणून आपल्याला जे आपल्या योग्य वाटते त्यांच्या दिशेने आपल्याला पावलं टाकले पाहिजे, आणि जे आपल्याला योग्य नाही वाटत त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांना आपण म्हणजे इलेक्शनमध्ये त्यांना पराभूत केलं पाहिजे. नंदुरबारचा आहेस तू, तर नंदुरबारमध्ये जाऊन तुझ्या मित्रांना असेल किंवा इतर युवा पिढीला असेल तर तुला वाटेल की नेतृत्व करावं किंवा त्यांच्यामध्ये बदल घडावा, असं काहीतरी करावं? नक्की नंदुरबारमध्ये म्हणजे बदल घडवायची आवश्यकता आहे युवा पिढीला खरं तर, कारण की आमचं नंदुरबार आहे आदिवासी एक जिल्हा आहे. तर आदिवासी जिल्ह्यामध्ये ही नेसेसिटी आहे, कारण की आत्ताही ॲम्ब्युलन्सच्या आधुनिक आपण आरोग्याच्या युगातही आमच्या नंदुरबारमध्ये बॅम्ब्युलन्स यूज होते. म्हणजे बॅम्बूच्या याच्यामध्ये झोळी बांधून सर्व पेशंट्सला घेऊन येलं. म्हणून एक पॉलिटिशियनच आमच्या जी जिल्ह्याची परिस्थिती झाली ना, हे सर्व राजकारणी लोकच म्हणजे त्यांच्यामुळे हे सर्व आमची परिस्थिती झाली आहे. म्हणून प्रत्येक युवाला कारण की सर्व बघून राहिले पण कोणी आवाज उठवायला तयार नाही आमच्या जिल्ह्यात. मराठी, हिंदी, इंग्लिश? हिंदी. कहाँ से हो? बिहार से, नालंदा. बिहार से हो. बहुत सारे यहाँ पे मंत्री भी आ चुके हैं, आपने बहुत सारे लोगों के भाषण भी सुने होंगे, तो क्या लगता है इन सब स्पीचेस के बारे में? मैंने के सिवन को भी सुना, मीरा कुमार को भी सुना, मैंने राघव चड्ढा को भी सुना और सीपी जोशी को भी सुना. तो सबके अलग अलग विचार थे और सभी विचारों में एक ही विचार है, लीडरशिप क्वालिटी कैसे डेवलप करना. जब लीडरशिप क्वालिटी की बात आती है तो हम देखते हैं कि अपने आप में लीडरशिप क्वालिटी डेवलप करना हो, लोगों में लीडरशिप, यंग जनरेशन का लीडरशिप हो, ओल्ड जनरेशन का लीडरशिप, उन सब चीज़ों को कैसे डिनोट किया जाए. हम अभी भी गरीबी रेखा के नीचे हैं, तो उन सब चीज़ों को, जैसा कि मीरा कुमार जी ने कहा आज कि हम बहुत सारे सांसदों को देखें, आप लोग भी एक सांसद ही हैं. इतना बड़ा हुजूम में कभी उन्होंने सांसद नहीं देखा था जब वो स्पीकर थे. ये बात मुझे बहुत अच्छा लगा. वो भी बिहार से आती हैं, जगजीवन राम जी की पुत्री हैं और मैं भी बिहार से आता हूँ. मुझे गर्व हुआ उनको सुनकर और काफ़ी अच्छा लगा. और राघव चड्ढा को सुना, वो भी एक तरह के इंस्पायरेशन है. सीपी जोशी साहब जो पिछले साल बाल पार्लियामेंट करवाए थे राजस्थान विधानसभा में, कुछ इतिहासों को मैंने भी नोट किया. अच्छा लगता लीडरशिप को जानने में, उनके बारे में पढ़ने में, समझने में अच्छी नॉलेज मिलती है. खूप सारे प्रभावित झालेली आहेत ही मुलं एकूणच. मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलं? हिंदी. राजस्थान से हो आप. क्या लगा है सब सुन के, और आपको पॉलिटिक्स में कितना इंटरेस्ट है? नमस्कार, मैं मधुसूदन मूलतः राजस्थान से हूँ. मैं राजस्थान से इस भारतीय छात्र संसद का हिस्सा पिछले बहुत लंबे समय से बनना चाहता था. इस बार मेरा स्वप्न साकार हुआ. पिछले 2 दिनों के दौरान हमने अलग अलग क्षेत्रों से आ रहे महानुभावों को सुना. हमने इसरो के पूर्व चेयरमैन के सिवान जी को सुना. हमने कल हमने CBI के फॉर्मर डायरेक्टर राघवेंद्र सर को सुना. आज हमने पूर्व लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी जी को सुना, शिवराज पाटिल जी को सुना, राघव चड्ढा जी हम सभी युवाओं के लिए, राजनीति में उतरने वाले युवाओं के लिए एक मील का पत्थर साबित हो सकते हैं, ऐसा मुझे लगता है. उन्होंने, राघव चड्ढा जी ने, जस्ट अंतिम सत्र में श्री संजय सिंह जी ने भी अपने भाषणों में कहा कि किस प्रकार से वंशवाद की राजनीति इस देश के लोकतंत्र पर हावी हो रही है. तो मुझे उम्मीद है कि यहाँ के सत्र समाप्ति के बाद हम सभी उम्मीद करेंगे हम अपने अपने क्षेत्र में राजनीति में जाएं और वंशवाद को दूर भगाने का प्रयास करें. आजच्या सत्रामधील जे विषय होते
ते या तरुणांना भावणारे होते, प्रभावशाली ठरणारे होते, सोबतच विचार करायला लावणारे होते. त्यामुळं आजच्या सत्रामधील जे विषय आहे त्या विषयावरती तरुणांनी अगदी परखडपणे भाष्य केलेलं आहे. राज्यांमधील आपल्या भारतामधील अनेक राज्यांमधून या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहे. राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यांमधील हे विद्यार्थी आहे आणि या भारतीय छात्र संसदेच्या यांना या माध्यमातून जे नेते आहेत महाराष्ट्रामधील असतील किंवा इतर देशभरातील त्या मंत्र्यांची त्यांना या ठिकाणी भाषणं ऐकायला मिळाली आणि सोबतच जे विषय आहे त्या विषयांवरती प्रभावशाली मांडणी ठरल्यामुळे त्यांची भाषणं प्रभावशाली ठरण्यामुळे एकूणच ही सगळ्या मुलांनासुद्धा एकूणच या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती खूप सारं शिकण्याची आणि तरुणाईनं राजकारणामध्ये किती समजून घेणं गरजेचं आहे. सध्याचं बदलतं राजकारण पाहता तरुणाईनं हे राजकारण जे चालू आहे ते राजकारण समजून घेणं किती गरजेचं आहे आणि विकासाच्या दृष्टीने बदल घडणं किती गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी या चर्चासत्राच्या माध्यमातून शिकलेल्या आहेत. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. ये वो मंच है जो आज आपको आवाम दे रहा है, जो सपना इस देश का वो युवा सोच के आता है कि वो इस संसद तक पहुंचे.